महाराष्ट्रातील शेतकरी आज आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलाय। खरीप हंगाम सततच्या पावसामुळे पूर्ण वाया गेला, तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। सपकाळ यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी सुरजागडच्या खाण मालकांचीच त्यांना जास्त काळजी आहे। मुख्यमंत्री दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी भरीव पॅकेज घेऊनच यावेत, अन्यथा तेथेच थांबावं असा इशारा त्यांनी दिलाय। काँग्रेसनं सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये जमीन खरवडून गेल्यास एकरी 2 लाख रुपये मदत, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खते तसेच कर्जमाफी। पण सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या पदरी हेक्टरी 3,000 रुपयेही पडणार नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे। यासोबतच त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या विधानावर निशाणा साधला। अदानी प्रकल्प महामार्गासाठी हजारो कोटींचा खर्च मंजूर होतो, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अडचणी कशी दिसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसनं स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ती 3 ऑक्टोबर रोजी राज्यभर मोठं आंदोलन करणार आहेत।